नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शाळा स्तरावर आपलं सगळ्यात महत्त्वाचं पोर्टल म्हणजे U-Plus पोर्टल. तर या पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. अतिशय महत्त्वाच्या सूचना असलेलं एक शासन परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ला निर्गमित झालेला आहे आणि त्यामध्ये मुख्याध्यापकांना अतिशय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. अतिशय महत्त्वाचं एक काम जे आहे ते मुख्याध्यापकांना करावं लागणार आहे. तर कोणतं ते काम असणार आहे, काय करायचं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, U-Plus पोर्टल 2025-26 अतिशय महत्त्वाच्या सूचना असलेलं शासन परिपत्रक दिनांक 27 नोव्हेंबर 2025 मुख्याध्यापकांना करावं लागेल तात्काळ हे महत्त्वाचं काम. अतिशय महत्त्वाची माहिती असणारा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. महाराष्ट्र शासनाच्या समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडून अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 ला. संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका गृह मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई. आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय आहे सन 2025-26 U-Plus प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने पाठवणे बाबत. तर अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे. संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्रक क्रमांक 1 व 2 नुसार केंद्र शासनाकडून जिल्ह्यातील सर्व माध्यम व्यवस्थापनाच्या इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व शाळांची सविस्तर माहिती शाळा स्तरावरून दिनांक 30 सप्टेंबर 2025 पूर्वी अंतिम करण्यासाठी कळविण्यात आलेले आहे. परंतु माहिती पूर्ण झालेली नसल्याने केंद्र शासनाकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. U-Plus प्रणालीमधील माहिती केंद्र शासनाकडे सादर करताना पुढील बाबींचा माहिती तपासून सादर करण्यात यावी. यामध्ये असणारे महत्वाचं शाळेमध्ये भौतिक सुविधांची, यामध्ये प्रामुख्याने शाळेमधील इमारत, वर्गखोली, मुलामुलींकरिता स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, किचन शेड, रॅम्प, क्रीडांगण, संरक्षण भिंत, संगणकीय साहित्य, प्रयोगशाळा वस्तुनिष्ठ माहिती असल्याची खात्री करावी. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन, अपार ID पूर्ण झाले असल्याची खात्री करावी. ड्रॉपबॉक्स मधील विद्यार्थ्यांनी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना इम्पोर्ट करून घेण्यासाठी कळविण्यात यावे. विद्यार्थी अन्य ठिकाणी शिक्षण घेत असेल, ITI साठी प्रवेश घेतला असेल, ड्रॉप आउट झालेला असेल, याप्रमाणे अभिप्राय U-Plus प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावे. जिल्ह्यामध्ये दुबार नोंदणी झालेली असल्यास अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांना इनॅक्टिव्ह करण्यासाठी कळविण्यात यावे. त्यानंतर आहे रिलीज रिक्वेस्ट. विद्यार्थ्याने राज्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील शाळेत, इतर राज्यातील शाळेत प्रवेश घेत असल्यास त्या शाळेचे मुख्याध्यापक ऑनलाईन पद्धतीने U-Plus प्रणालीत संबंधित शाळेला रिक्वेस्ट पाठवित असतात. अशा विद्यार्थ्यांची तात्काळ माहिती घेऊन रिक्वेस्ट अप्रूव्ह करावे. केंद्र शासनाकडून इतर राज्यामध्ये प्रवेश झालेले परंतु अद्यापपर्यंत रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेल्या नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. ती माहिती तपासण्यासाठी सोबत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सदरची माहिती जिल्हा व तालुका लॉगिन मध्ये केंद्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. U-Plus प्रणालीमधील दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांची माहिती अर्धवट भरली असल्याचे दिसून आलेले आहे. तरी तात्काळ माहिती पूर्ण करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे. U-Plus प्रणालीमध्ये शिक्षकांची सविस्तर माहिती, व्यावसायिक शैक्षणिक प्रशिक्षण, संवर्ग, संगणक ज्ञान इत्यादी अचूक असणे आवश्यक आहे. सन 2025-26 या वर्षापासून U-Plus प्रणालीमधील सर्व माहिती शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी व इतर शासकीय संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने जोडण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने U-Plus प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेली माहिती अचूक तपासून सदर माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपलोड करण्यासाठी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे. संजय यादव, भाप्रसे, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे. शासनाचं जे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आहे यांच्याकडून हे परिपत्रक आलेलं आहे. आणि U-Plus मध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कधीपर्यंत करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून, या पत्राच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. लगेचच मित्रांनो U-Plus पोर्टलचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. त्या पोर्टलवर
काही महत्वाचे टॅब आलेले आहे, काही महत्वाची माहिती आलेली आहे. तर नेमकी ते कोणती असणार आहे, आपल्याला नेमकं काय करायचं आहे याची सुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच जाणून घेणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत